कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावरती संयुक्त बैठक होणार। तर या बैठकीमध्ये बंडखोरांना आवरणावरती तीनही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा केली जाणार। राज्यातील 29 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल। आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार। तर 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची ही मुदत। राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपनं खातं उघडलं। 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड। कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी तर आसावरी नवरे यांची देखील बिनविरोध निवड। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून 165 जागांवर उमेदवार। तर कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी घेणार नाहीत। रवींद्र धंगेकरांची माहिती। तर दादांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली हे चुकीचं आहे, धंगेकरांचं वक्तव्य। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार। तर पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होणार। शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 8 ठिकाणी बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या बंडखोरांसोबत बैठका होण्याची शक्यता। 2-3 दिवसांमध्ये नाराज उमेदवारांसोबत चर्चा करणार। बंडखोरांनी माघार न घेतल्यास कारवाई केली जाणार। सध्या मुंबईला वाचवणं ही प्राथमिकता आहे, सचिन अहिर यांच्याकडून स्पष्ट। मनसेमध्ये जागावाटपावरील नाराजीतून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। मागाठाणेमध्ये मनसेला केवळ 1 जागा मिळाल्यानं पदाधिकारी नाराज। शाखाध्यक्ष रमेश अंबोरे यांचा पदाचा राजीनामा। मुंबईचा महापौर हिंदी भाषिक करण्याची भाजपकडून चिथावणी। मुंबईची जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिर यांची टीका। आवळा देऊन कोहळा काढणं याचा अर्थ समजून घेण्यासाठी मवियाकडे पाहिलं पाहिजे। उबाठाकडून मनसेला आवळ्या एवढ्या जागा, काँग्रेसनं हरणाऱ्या जागा वंचितच्या पदरात टाकल्या। केशव उपाध्यायांच्या विरोधकांवर टीका। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये खिंडार। नागपुरातील भाजपच्या 40हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। काहींनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले, तर अनेकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला। नागपूरमध्ये भाजपकडून तिकीट वाटप करताना आजी-माजी आमदारांना वेगळा न्याय। नागपूरमध्ये भाजपच्या यादीमध्ये 32 जणांची घराणेशाहीची पार्श्वभूमी। नागपुरात भाजपकडून आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाचं तिकीट कापलं। आमदार कृष्णा खोपडेंचा मुलगा रोहित खोपडेंनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाहीये। मी कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता, सोशल मीडियावरती रोहित खोपडे यांचं स्पष्टीकरण। नागपुरात भाजप शिवसेनेचा जागावाटपाचा तिढा अखेरच्या क्षणी सुटला। 151 जागांपैकी भाजपने शिवसेनेला 8 जागा दिल्या। नागपूरमध्ये काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली। काँग्रेसकडून 151 उमेदवार रिंगणात, तर पवारांच्या राष्ट्रवादीने 79 एबी फॉर्म्सचं वाटप केलं।